या बहिणीची साक्ष आहे। या बहिणीचं 1 महिन्यापासून या बहिणीची डिलिव्हरी झाली तेव्हापासून या बहिणीच्या अंगावरून लाल पाणी वाहत होते। या त्रासासाठी या बहिणीने शिबिर मध्ये भाग घेतला। ही बहीण म्हणते की शिबिर मध्ये तिला इतकं काही जाणवलं नाही, पण शेवटल्या दिवशी शेवटला आशीर्वाद देत असताना या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि बहीण म्हणते की तिला जाता जाताच प्रभूचा स्पर्श झाला आणि तिचा 1 महिन्यापासून तिच्या अंगावर लाल पाणी वाहत होते ते पूर्णपणे बंद झाले। तसेच या बहिणीची दुसरी साक्ष आहे। 7-8 वर्षापासून या बहिणीला फिट येण्याची बिमारी होती। या त्रासासाठी बहिणीला केंद्रामध्ये आणण्यात आले, तिच्यासाठी प्रार्थना करण्यात आली। तसेच या बहिणीच्या घरी विजिट मागून त्यांनी प्रार्थना करून घेतली। प्रार्थनेच्या द्वारे प्रभू येशूचा या बहिणीला स्पर्श झाला। आता 10 महिने होऊन गेले, पूर्णपणे बहीण व्यवस्थित आहे, तिला फिट अजिबात येत नाही, तर पूर्णपणे बहीण आता बरी आहे। काय तुम्हाला त्रास होता? डिलिव्हरी झाली तेव्हापासून अंगावर लाल पाणी जातं। मग तुम्ही त्या शिबिरमध्ये भाग घेतला आणि शिबिरमध्ये भाग घेतला, पण तुम्हाला एवढं काही जाणवलं नाही। शेवटच्या दिवशी बुधवारच्या दिवशी इकडे आशीर्वाद घेताना तुम्हाला काय वाटलं? तेव्हापासून तुम्हाला बरं वाटलं, जाता जाता तुम्हाला बरं वाटलं, बरे तुम्ही झाले। लाल पाण्याचा त्यानं बंद झाला, जाणलं का नाही? पूर्णपणे बरं झालं, एकदम बरी वाटतं तुला, आता काही तकलीफ वाटत नाही। आणि तुम्हाला फिट कधीपासून येत होती? 10वीला असताना तुम्हाला ते फिट यायचा त्रास होता, बरोबर? तरी पण किती वर्ष झाली ते आता? 7 वर्ष झाली। 7 वर्ष तोपर्यंत तुम्हाला फिटचा त्रास होता। मग तुम्ही घरी विजेट मागला आणि विजेट मागून घरी प्रार्थना करून घेतली, तेव्हापासून आता फिट कधी आली नाही। तरी पण किती आता महिने झाले की 10 महिने झाले, तोपर्यंत एकदा नाही फिट आली। महिन्याला एकदा येते का? कसे पण येते? 15 दिवसात येते, एवढे लवकर येते। तर आता 10 महिने होऊन गेले, एकदा पण फिट आली नाही। कोणा बरं केलं तुम्हाला? येशूने जोरात